नमस्कार मित्रांनो, जर तुम्ही तुला जपणारा ही मालिका रोज बघत असाल तर ही नवीन मालिकासुद्धा नक्की बघा, कारण खरंच या मालिकेची स्टोरी खूप मस्त आहे. कोकणातल्या निसर्गरम्य वातावरणात ही मालिका शूट झाली आहे आणि तिचा कथाही मनाला भेटणारी आहे. अनेकदा तुम्हाला वाटत असेल की मी या मालिकेचे स्क्रीनशॉट्स किंवा क्लिप्स का अपलोड करत नाही, तर उगाचच आपल्या चॅनलला कोणताही कॉपीराईटचा रिस्क नको म्हणून मी ते करत नाही. त्यामुळे तुम्ही ही कथा अगदी मस्त विरंगुळा म्हणून ऐकू शकतात. याचा एक मोठा फायदा असा की तुम्ही घरातले काम करत असताना हेडसेट घालून ही कथा सहज ऐकू शकता आणि पुढे काय होणार याची उत्सुकताही भागवू शकतात. तर आजच्या भागात आपल्याला बघायला मिळतं की वैदेही तिच्या वडिलांना तिची बाजू समजावून सांगण्याचा खूप प्रयत्न करत असते, पण तिचे वडील तिचं काहीच ऐकून घेत नाही आणि तिच्यावर अविश्वास दाखवतात. तेव्हा वैदेही निराश होऊन म्हणते की तुम्हाला माझं बोलणं खोटं वाटतंय ना. असं बोलून ती बाहेर जाते, पायातली चप्पल काढते आणि थेट तिच्या स्वर्गीय आईच्या फोटोसमोर जाऊन उभी राहते. जेव्हा वरदने तिच्यावर आरोप केलेला असतो की ती आणि सूर्या अंधाऱ्या खोलीत एवढा वेळ काय करत होते, त्याच वेळेचा हा प्रसंग आहे. वैदेही आईच्या फोटोकडे बघून रडत बोलते की आई, मी कोणालाही कोणतीही चूक केलेली नाही आहे, मी काहीच चुकीचं वागलेली नाही आहे. पण जर मी खोटं बोलत असेल असं सगळ्यांना वाटत असेल तर आई, तू मला तुझ्याकडे बोलवून घे. वैदेहीच्या तोंडून हे शब्द ऐकताच तिचे वडील पार हादरून जातात. ते लगेच धावत वैदेहीकडे येतात आणि तिला थांबवत म्हणतात, वैदेही खबरदार, पुढे एकही शब्द बोलशील तर मला माफ कर बाळा, माझ्याकडून चूक झाली. हे पाहून नलूसुद्धा वैदेहीला जवळ घेते आणि समजावते की बाळा शांत हो, आता तुला पुढे कोणीही काही बोलणार नाही. दुसरीकडे सूर्या घरात बसून पोहे खात असतो, पण त्याचं लक्ष अजिबात अन्नाकडे नसतं. त्याच्या डोक्यात वरदचे ते कडू शब्द सतत घोळत असतात. वरदने वैदेहीला अपमानास्पद विचारलेलं असतं की तुला हे थेरं करायला तांडेलांचाच मुलगा मिळाला का? दुसरा कोणी मिळाला नाही. हे सगळे शब्द सूर्याला आतून खूप बोचत असतात आणि तो उदास होऊन विचार करत राहतो. तेवढ्यात सूर्याचे वडील म्हणजे भाई भाई त्याला बोलतात की हॉस्पिटलमधून डॉक्टर मॅडमचा फोन आला होता. डॉक्टर मॅडमचं नाव ऐकताच सूर्य अचानक जागरूक होतो आणि एका बाजूला होऊन घाईघाईने विचारतो, डॉक्टर मॅडमचा फोन आला होता, काय म्हणाल्या त्या? त्यावर भाई म्हणतात, काही नाही रे, चिंगळीला हॉस्पिटलमधून डिस्चार्ज द्यायचा आहे ना, त्यासाठी फोन होता. सूर्या फक्त एवढंच उत्तर देतो आणि पुन्हा आपल्याच विचारात हरवून जातो. भाई त्याला विचारतात, अरे तिला डिस्चार्ज द्यायचा आहे असं सांगतोय, तू काय करतोयस? तरीही सूर्य शांतच राहतो. हे पाहून भाई त्याला विचारतात, काय झालंय नक्की, आता काय बिघडलंय तुझं? तू पोहेसुद्धा नीट खात नाही आहेस, फक्त पोहे चिवडत बसलायस. त्यावर सूर्या सावरून घेत म्हणतो, नाही, कुठे काय झालंय, काही नाही. तेवढ्या तिथे वच्ची येते आणि सूर्यासमोर 3 मुलींचे फोटो ठेवत बोलते, सूर्या हे बघ, 3 स्थळं मी तुझ्यासाठी शोधून आणली आहेत. यातली कुठली मुलगी तुला आवडली आहे ते मला पटकन सांग. सूर्या वैतागून म्हणतो, मी तुला आधीच सांगितलंय ना, मला एवढ्यात अजिबात लग्न करायचं नाही आहे. त्यावर वच्ची ठामपणे सांगते, मी तुला लग्न करायचं की नाही हे विचारत नाही आहे. यातली कोणती मुलगी पसंत आहे तेवढं सांग, आणि जर तुला यातली एकही पसंत नसेल तर मी सांगेन त्या मुलीशी तुला लग्न करावं लागेल. भाई मध्यस्थी करत म्हणतात की वच्ची, अगं थांब. पण वच्ची कोणाचंच ऐकायच्या मनस्थितीत नसते. ती पुढे बोलते की मी गुरुजींना विचारून लग्नाचा मुहूर्तसुद्धा काढून घेतला आहे. वच्चीचा हा अवतार पाहून भाईसुद्धा गप्पच बसतात. इकडे वरद फोनवर बोलत असतो तेव्हा रणजित त्याच्या हातातून फोन काढून घेतो. त्यावर वरद चिडून बोलतो, काय चाललंय? मोठ्या माणसांचा महत्त्वाचा फोन चालला होता माझा. तेव्हा रणजित त्याला समजावत म्हणतो, काल तू कसा वागलास तुला काही कळतंय का? जरा डोक्यावर बर्फ ठेवत जा. वैदेहीशी असा का वागलास तू? तुला माहिती आहे ना, जोपर्यंत लग्न होत नाही तोपर्यंत तिच्याशी व्यवस्थित वागा. आपण हे लग्न केवळ फंडिंगसाठी करतोय. एकदा का तिच्याशी लग्न झालं आणि सगळी प्रॉपर्टी आपल्या नावावर झाली की मग तिला हवं तर काढून दिलं तरी चालेल. तेव्हा वरद त्याच्या मनातली खरी भावना सांगतो, बाबा तुम्ही काय बोलतायत? माझं वैदेहीवर मनापासून प्रेम आहे. मला ती खरोखर हवी आहे. मी माझ्या गाडीलासुद्धा कोणाला हात लावू देत नाही, मग ती तर माझी होणारी बायको आहे. इकडे दुसरीकडे सकाळी वैदेहीचे बाबा वैदेहीसमोर हसून आपली चूक मान्य करतात आणि तिची हसून आलं माझ्या तोंडात. सकाळी वैदेहीचे बाबा तिची माफी मागत असतात आणि बोलतात की काल रात्री तू अशीच रडत असशील ना, असं म्हणून तिची माफी मागायला लागतात. वैदेही लगेच त्यांना मिठी मारते आणि सावरत बोलते, बाबा मला तुमचा अजिबात राग आला नव्हता, पण तुमचा माझ्यावरचा विश्वास ढासळला ना, त्याचं मला खरंच वाईट वाटलं.
त्यानंतर बाबांना ती प्रेमाने बसवते आणि म्हणते, चला तुम्ही पण खाऊन घ्या आंबोळ्या, तुम्ही बनवल्या आहेत ना माझ्यासाठी. तेव्हा बाबा बोलत असतात की बघ ना, खाऊन बघ, 19-20 झाल्या असतील बरं का. तेव्हा वैदेही पण बसते आणि बाबांना सांगते की घ्या तुम्ही पण खा आंबोळ्या. तेव्हा बाबा खातात आणि बोलतात की वैदू, आंबोळ्या 19-20 नाही तर थेट 35-40 झाल्या आहेत. त्यावर दोघांनाही हसू येतं. तेव्हा ती बोलते की बाबा 35-40 झाल्या असतील, पण पण तुमचं त्यात 100% प्रेम आहे. तेव्हा बाबा बोलतात की हे मात्र खरं. वैदेही तिच्या बाबांना येते असं सांगून निघणार, तेवढा तिथे वरद येतो. वरदला बघून वैदेही त्याच्याकडे बघते आणि शांत राहून पुन्हा बाबांना बोलते की येते मी. तेव्हा वरद तिला अडवतो. वैदेही थांबल्यावर वरद बोलतो, वैदू 5 मिनटं बोलू शकतो का मी तुझ्याशी. वैदेही काहीच बोलत नाही. त्यावर वरद भूतकाळ आठवत म्हणतो, लहानपणी जेव्हा तू माझा अभ्यास घ्यायची आणि मी चुका करायचो तेव्हा तू मला फट्टीने फोडून काढायचीस ना. असं म्हणत वरद लगेच खिशातून एक पट्टी काढतो आणि बोलतो की काल माझी खरंच खूप मोठी चूक झाली, मला माफ कर आणि ही पट्टी घे आणि मला फोडून काढ. वैदेही काहीच प्रतिक्रिया देत नाही. तेव्हा वरद बोलतो, तू नाही मारणार ना, तर मी स्वतःला मारतो. असं म्हणत वरद स्वतःच्या हातावर जोरजोरात पट्टी मारून घेऊ लागतो. हे पाहून वैदेही शॉक होते. वरद स्वतःला मारून घेत असताना वैदेही त्याला शांत राहायला लावते. वरद, हे असलं काही करायचं नाही, मुळीच गरज नाही आहे. त्यावर वरद म्हणतो, जोपर्यंत तू मला माफ करत नाहीस तोपर्यंत मी स्वतःला असंच मारत राहीन. शेवटी वैदेही त्याच्या हातातली पट्टी फेकून देते. तेव्हा वरद बोलतो की वैदू, आय एम सो सॉरी. त्यावर वैदेही त्याला समजावते की हे बघ वरद, काय असतं ना, कोणतीही गोष्ट बघताना आधी समोरच्याचं म्हणणं ऐकून घ्यावं लागतं. दरवेळेस जे दिसतं ते सत्य नसतं असं नाही आहे, सत्यच असतं असं नाही आहे. एवढं बोलून वैदेही निघताना म्हणते, येते बाबा मी. तेव्हा वरद बोलतो की मी सोडतो तुला. तेव्हा वैदेही बोलते की नाही, माझी मी जाईन. तेव्हा वरद तिच्या बाबांकडे बघून बोलतो की मामा सांगा ना. तिचे बाबासुद्धा बोलतात की वैदू. तेव्हा वैदेही बोलते की ठीक आहे. नाईलाजाने वैदेही त्याच्यासोबत जाते. वरद वैदेहीच्या प्रेमात पूर्णपणे अडकलेला असतो, त्यामुळे तो तिला हॉस्पिटलपर्यंत सोडवायला येतो. गाडीतून उतरताना वैदेही जायला लागते आणि त्याला थँक्यू बोलते. तेव्हा वरद पुन्हा विचारतो, वैदू ऐक ना, मला माफ केलंस ना. तेव्हा वैदेही तरीही शांत राहते. तेव्हा वरद बोलतो, ठीक आहे, तू असं तोंडाने बोलून दाखवत नाहीस ना, मग मी उठबशा काढतो. असं म्हणत वरद तिथेच उठबशा काढायला लागतो. हे पाहून वैदेही शेवटी बोलते की अरे थांब, अरे बाबा, केलं मी माफ. ती पुढे ती सांगते की हे बघ वरद, एक गोष्ट नेहमी लक्षात ठेव, तू ज्या अति आवेशात माझ्याशी वागलास ना काल, आणि अतिशय तुझे वागतो ना, ते मला अजिबात आवडत नाही. घरातले लोक समजून घेतात, पण प्रत्येक वेळेस बाहेरचे लोक कसं समजून घेतील. त्यावर वरद आपली अडचण सांगतो. माझा प्रॉब्लेम असा आहे की एकदा माझ्या डोक्यात राग गेला की माझ्यावर कंट्रोल राहत नाही. तेव्हा तो विचारतो की पण वैदेही बोलते की असं कसं चालणार. त्यावर वरद बोलतो की माझ्यावर रागावर तुझ्याकडे काही औषध असेल ना, सांग ना. वैदेही बोलते की मेडिटेशन कर. तेव्हा वरद बोलतो की ते एका जागी स्तब्ध बसणे आणि श्वास घेत राहणे, नाही मला नाही जमणार ते. तेव्हा वरद पुन्हा बोलतो की ठीक आहे, तू शिकवशील मला. तेव्हा वैदेही स्माईल करते आणि हो बोलते. वरद दिवसेंदिवस तिच्या प्रेमात अधिकच अडकत चाललेला आहे. वैदेही हॉस्पिटलच्या आवारात पुढे जाते. तिकडून हॉस्पिटलमधून लहान मुलगा आणि त्याच्या आईसोबत येत असतो. वैदेही त्या मुलाशी अत्यंत प्रेमाने बोलू लागते आणि त्याला चॉकलेटही देते. वरद लांबून हे सगळं बघत असतो. त्याला वैदेहीचे हे रूप पाहून खूप भारी वाटतं. वरद तिला बाय करण्यासाठी हात वर करतो. वैदेहीचं लक्ष जातं आणि तीसुद्धा त्याला हसून बाय करते. वैदेही तिच्या केबिनमध्ये येते. तेव्हा तिला टेबलावर डिशमध्ये काहीतरी झाकलेलं दिसतं. ती उघडून बघते तर तिथे गरमागरम पोहे असतात आणि त्या प्लेट खाली एक चिठ्ठी ठेवलेली असते. वैदेही ती चिठ्ठी वाचते. त्यात लिहिलं असतं, काल तुम्ही चॉकलेट शेअर केलं, आज पोहे शेअर करूयात. ते म्हणतात ना, शेअरिंग इज केअरिंग. ती चिठ्ठी वाचताना वैदेहीच्या चेहऱ्यावर एक छान स्माईल येते. काल अंधाऱ्या खोलीत वैदेहीला भूक लागली आहे हे सूर्याच्या क्षणात ओळखलं होतं आणि तिला चॉकलेट दिलं होतं. हे सर्व वैदेहीला आठवतं. ती मनातल्या मनात विचार करते की हे एवढं छान कसं जमतं या मुलाला. चुटकीशी टेन्शन गायब करतो हा मुलगा. वैदेहीचा हा आनंद चेहरा पाहून असं वाटतं की ती सूर्याच्या प्रेमात हळूहळू अडकायला लागली आहे. दुसरीकडे सूर्या आणि सुधाकर चिंगीला चिडवत असतात. सूर्या हसत सुधाकरला म्हणतो, अजून मॅडमला विचारा ना डिस्चार्ज 2 दिवस लेट घेता येईल का म्हणून. तेव्हा त्यावर चिंगळी चिडून बोलते की मामा सांग ना. तेव्हा सुधाकर बोलतो की तिला काही बोलू नकोस हं, ती नाही तर घर डोक्यावर घेईल. तेवढ्यात तिथे वैदेही येते. वैदेही आल्यावर सूर्या तिच्याकडे एकटक बघत राहतो आणि वैदेहीसुद्धा सूर्याकडे बघून हसते. सूर्या चिंगळीला बोलतो, घरी गेल्यावर पुन्हा मोबाईल ना. चिंगळी वैतागून म्हणते, नाही रे, आता मला लेक्चर देऊ नकोस. त्यावर सूर्या बोलतो की नाही, आता मी मोबाईलवर लेक्चर देणार नाहीच आहे, कारण मला एक गोष्ट कळली आहे की मोबाईल नेहमी आपल्याजवळ असायला पाहिजे.
वैदेही हे कान देऊन ऐकतच असते. सूर्या म्हणतो की नाही म्हणजे मोबाईल आपल्याकडे नसेल आणि आपण कुठे अडकलो तर फारच पंचायत होते ना. सूर्याचा हा टोमणा समजून वैदेही मनातल्या मनात हसते. चिंगळी हे सगळं निरखून बघत असते. मग वैदेही म्हणते पण मोबाईल आपल्याकडे नसेल ना तर खूप छान वेळही घालवता येतो. म्हणजे आपल्याला माणसं कळतात, त्यांचा स्वभाव कळतो. चिंगळी एकदा वैदेहीकडे बघते आणि सूर्याकडे बघते आणि पटकन बोलते, एक सांगा तुम्ही दोघं नक्की माझ्याशी बोलतायत की एकमेकांशी. वैदेही लगेच विषय बदलते आणि बोलते की ते टेबलावर पोहे कोणी ठेवले ते खूप छान झाले होते. चिंगळी अभिमानाने सांगते, ते माझ्या बयोने माझ्यासाठी केले होते. सूर्याही वैदेहीकडे बघत असतो. तेवढ्यात सुधाकर घाईघाईत येतो आणि म्हणतो, चल चल चिंगळी बसलीस काय, उठ चल पटकन, खूप कामं पडली आहेत, तुला खूप खरेदी करायची. चिंगळी विचारते की खरेदी. तेव्हा सुधाकर म्हणतो की तुला खूप मिरवायचं आहे ना नटून ठटून. हे ऐकून शंकेने सूर्याही मामाकडे बघतो. चिंगळी विचारते म्हणजे मला नाही कळलं काही. त्यावर सुधाकर सूर्याकडे बोट दाखवून आनंदात सांगतो की दादाचा चेहरा बघ कसा खुलला आहे, दिसतोय बघ, अरे आपल्या दादाचं लग्न ठरलं आहे. तेव्हा चिंगळी बोलते की लग्न. सुधाकरचे हे शब्द ऐकतं सूर्यालाही वेगळं वाटत असतं आणि वैदेहीला तर धक्काच बसतो. वैदेही तर फार शॉक होते. तिला आतून खूप खूप वाईट वाटायला लागतं आणि याच अतिशय उत्कंठावर्धक वळणावर आजचा एपिसोड संपतो. तर मित्रांनो, आजचा एपिसोड तुम्हाला कसा वाटला नक्की मला कमेंट करून सांगा. आणि जर एपिसोड आवडला असेल तर लाईक करा, शेअर करायला विसरू नका. आणि या चॅनलला तुम्ही पहिल्यांदा बघत असाल, सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईबही नक्की करा. धन्यवाद.